आपण बघतोय वरळी डोम मध्ये मेळाव्याच्या ठिकाणी संजय राऊत यांचं आगमन झालेलं आहे। आपण आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, संजय राऊत वरळी डोम मध्ये दाखल झालेले आहेत। वरळी डोम इथं ठाकरेंचा विजय मेळावा होतोय आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते आणि खासदार संजय राऊत आता वरळी डोम मध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सुद्धा पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता हळूहळू प्रमुख नेते सुद्धा या ठिकाणी जमावायला लागलेत। आपण बघतोय संजय राऊत हे अनिल परब यांच्याशी चर्चा करताना दिसतात। अगदी खरं तर दोन बंधू एकत्रित येणार ह्याची प्रत्येक माहिती, प्रत्येक अपडेट ही संजय राऊत यांनी माध्यमांपर्यंत पोहोचवली आणि दोन बंधू एकत्रित येणार, त्यांनी एकमेकांना साथ घातलेली आहे आणि दोघे जण पुढे कसे बोलत राहतील याची संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काळजी घेतली। एक वेगळ्या प्रकारचा आनंद सध्या संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। अनिल परब आणि संजय राऊत सध्या मंचावर एकत्रित दिसतात, चर्चा करतात। आजच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये दोन्ही कार्यकर्त्यांची संयुक्त जबाबदारी आहे। अभिजित पानसे त्यांच्या बरोबर दिसतात। तर एकंदरीतच आजचा हा मोठा कार्यक्रम आहे ज्यामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक राजकारणाला खरं तर आजच्या या घटनेची दखल घ्यावी लागणार आहे आणि त्यांचं लक्ष सुद्धा आहे। अगदी अनुपमा, 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असं संजय राऊत सांगत होते आणि त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू हे एकत्र येणार हे सुद्धा संजय राऊतच सांगत होते। आपण बघितले असतील पत्रकार परिषद सगळ्या। निश्चितच। आणि संजय राऊत आता काही वेळापूर्वी मंचावर होते, तर आपण आता ही दोन दृश्य पाहतोय। या दोन दृश्यांमध्ये आपल्याला वरळीमध्ये अजूनही कार्यकर्त्यांचे, मराठी जनांचे जथ्थेच्या जथ्थे येताना दिसत आहेत आणि दुसरीकडे आतमध्ये सध्या आता सादरीकरण सुरू झालेलं आहे आणि मोठ्या संख्येनं, प्रचंड मोठ्या संख्येनं सध्या मराठी बांधव या ठिकाणी एकत्रित जमलेले आहे। हा आवाज मराठीचा आहे, मुंबईतल्या मराठी माणसासाठीचा आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठीचा आहे। मराठी माणसाची गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसारख्या राजधानीमध्ये गळचेपी होती आहे, अशा प्रकारचं चित्र दिसत असताना दोन ठाकरे बंधू एकत्रित येऊन मराठी जनांना एकत्रित करण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न सुरू आहे।